आम्ही सगळे माग आहे. आणि ज्यांनी 1.5-2 महिन्यापासून पाठिंबा दिला आमचा पाठिंबा आरक्षणाला, ती सगळी पुढे आली. मी नावं घेण्याची गरज नाहीये, ती पुढे आली त्याच्याबद्दल मला वाईट वाटत नाहीये. परंतु जी स्टेजवरती जी मांडणी होते, ती भयंकर मांडणी आहे. या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून इच्छितो. चळवळ या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. एकाच ध्येयासाठी समान उद्दिष्ट समोर ठेवून जेव्हा समूह एका दिशेनं काम करतो त्याला चळवळ म्हणतात. आपलं ही नाही आहे चळवळ, आणि आपलं काय आहे ते मला पण अजून कळलं झालंय. जो तो भाषण करतो निघून जातो, येतो भाषण करतो निघून जातो, आणि बसला तर अशा ठिकाणी बसतो की कॅमेऱ्यात दिसलंच पाहिजे. माझं ह्याच्याबद्दल तक्रार नाही. माझं काय म्हणणं आहे की आज जर ही आपण चर्चा करतोय, डॉक्टर मिलिंद सर किंवा गायकवाड सर आपल्या समोर पुढं काय हे ठरवलं. जर आपल्याला चळवळ करायची असेल तर समान उद्दिष्ट सगळ्यांचं पाहिजे, समान ध्येय पाहिजे. आपले सगळे आता ठासून एक आरक्षण मिळालं पाहिजे. काय काय ठिकाणी तर अशी भाषणं चालू आहेत की पक्ष काढूया. इलेक्शनला अजून 3-4 वर्ष वेळ आहे. आता कुठं आता उपवर्गीकरणाचं बघू दे का इलेक्शनच पक्ष काढू. माझे मित्रच आहेत हे सगळे. त्या पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात एक जर म्हटले त्या अमित गोरखेनं नाव घेतलं. त्या अमित गोरखेंना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमदारकी दिली, आणि तिथं जाऊन आमचा एक तरुण मित्र म्हणतोय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आता काय अमित गोरखे पुढे प्रश्न पडलाच, आता मी कुठं फिरू का नको. आपल्या विचारामध्ये सुसूत्रता पाहिजे, आपली लाईन क्लिअर पाहिजे, स्पष्ट पाहिजे. भले आपल्यात मतभेद असले तरी सुद्धा मतभेदाच्या पलीकडे जाऊन उद्दिष्टाकडे लक्ष ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि महार मातंग समाजामध्ये सलोखा कसा राहील याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. ओके, तर मित्रहो, उपवर्गीकरण ही गोष्ट आरक्षण विरोधी नाही. महाराजांच्या प्रत्येक मुद्द्याला इथला प्रत्येक माणूस उत्तर देऊ शकतो. स्टेजवरचाच नव्हे, खालचे सुद्धा देऊ शकतील. मी जे लोकसंवाद चॅनेल सुरू केले त्याच्यामध्ये मी ते मांडतोय माझ्या परीनं. तर उपवर्गीकरण हे आरक्षण विरोधी आहे असं सगळे म्हणताय, तर त्यांना माझं सांगणं आहे हे आरक्षण विरोधी नाही. सामाजिक न्यायाची पुढची पायरी म्हणजे हे वर्गीकरण आहे. सहज म्हणून काही अभ्यासासाठी सांगेल की हे जे सबस्टेंटिव्ह इक्वॅलिटी जे आहे, म्हणजे अशक्त घोड्यांसाठी वेगळ्या 2 ढबेले, ही गोष्ट दक्षिण आफ्रिकेत आहे, ही गोष्ट US मध्ये आहे, अमेरिकेत आहे, ही गोष्ट कॅनडामध्ये आहे, ही गोष्ट ब्राझील मध्ये आहे, अशा प्रकारचं वर्गीकरण मलेशियामध्ये आहे, अशा प्रकारचं वर्गीकरण इंग्लंड आणि जर्मनीमध्ये आहे, भारतामध्ये पंजाब, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, हरियाणामध्ये आहे. मग ते महाराष्ट्रात का नाही असा सवाल घेऊन मात्र समाज आपल्या भूमिका मांडतोय. मित्रांनो, चळवळीच्या आक्रमणाच्या संदर्भात मी बोलेन. बरेच लोकांनी फार चांगले डायलॉग शब्द मारलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वराज्याची चळवळ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती चळवळ चालवली. मराठा समाज त्याच्यामध्ये आघाडीवर होता. त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ मोठी झालेली आहे. महात्मा गांधींनी त्याचं नेतृत्व केलं. सगळे समाज त्याच्यामध्ये सहभागी झाले. कामगार चळवळ मोठी होती, शेतकरी चळवळ होती, नामांतर चळवळ होती, आदिवासी चळवळ झालेली आहेत. आणि या सगळ्या चळवळीमध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि 21व्या शतकात सर्वात मोठी चळवळ जर कुठली असेल तर ही आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ आहे. आणि तिचा झेंडा मातंग समाजाने आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. ही गोष्ट सांगताना मला अतिशय आनंद होतोय. मित्रांनो, मांग लढतोय, बाबासाहेबांच्या विचारानं लढतोय. मार्च 26 पासून याला विरोध सुरू झालाय. मी आपल्याला आताच सांगितलं. एप्रिलमध्ये हा विरोध वाढला आणि 31 जुलैला पहिला मोर्चा मुंबईत मेट्रोला झाला. आणि त्या मुंबई मेट्रोच्या मोर्चामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव यशवंतरावजी आंबेडकर हे 2 बाबासाहेबांचे नातू स्टेजवर आले, आनंदराज आणि भीमरावजी. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की
नातवंड वगैरे काहीतरी असं म्हणलेलं आहे. मी एक सांगतो, दुसरा कोणी सुद्धा पुढे येणं झालाय हे समजून घ्या. महार समाज हुशार आहे. आता कवाडे पुढे येऊन उपयोगच होत नाही. कवाड्याची कावडच होणार जर पुढे विडा आला तर. कोण करणार? आपणच करणार. कवाडी पुढे येत नाहीत, आठवले पुढे येत नाहीत, कुणी पुढे येत नाही. महाराणा माहित आहे की दुसरं कोणी जरी पुढे आलं, मांग कुणाच्या बापाला जो मानणार नाही ते त्यांना माहित आहे. आणि म्हणून आपल्यावरती एक प्रेशर टेक्निक टाकण्यासाठी आनंदराज आंबेडकरांना त्यांनी पुढे आणलेला आहे. आणि मी एक सांगतो तुम्हाला, आनंदराज आंबेडकरांनी पुढे आलेत आमच्या समोर, आपली तक्रार नाही त्यांच्याबद्दल. ज्या पद्धतीची भाषा आनंदराज आंबेडकर वापरत आहेत हे बघून मी अतिशय दुःखी आहे. मी अतिशय नाराज आहे. अतिशय वाईट पद्धतीने ते मांडणी करतायत. ती ना बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी आहे, ना बुद्धाच्या विचाराची मांडणी आहे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही, बोलू इच्छित नाही. आणि त्याचं एकच कारण आहे, आनंदराजांच्या नावापुढं आंबेडकर हे आडनाव आहे म्हणून मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. जर का त्यांच्या नावापुढं आंबेडकर आडनाव नसतं तर मच्छिंद्र सकटेचं भाषण वेगळंच झालं असतं. एवढंच मित्रांनो, जाता जाता सांगतो, ही आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई भावनिक नाही, ही वैचारिक लढाई आहे. लक्षात ठेवा. आपल्यातले सुद्धा नेते लय भावना बसवून बोलतात. ही लढाई भावनिक नाही, ती वैचारिक आहे आणि ती विचारानंच लढावी लागेल. म्हणून म्हणतोय, सगळ्यांनी मंचावर बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे. मी काय बेजबाबदारी नाही ना बोललोय, पण तरी सुद्धा मी एक सांगेन, आपल्या मोर्चामध्ये पोतराज कशाला पाहिजे? तो काय होणार आहे त्याच्यामुळं? तो घोषणा देत नाही, काय नाही उघडा होतून येतोय. काय एक तिकडे विषय होतोय ना हा. पोतराजाला घ्या, पण घाला की कापड त्याला चांगली, कोट घाला त्याला. त्यावेळेस मोर्चा उचल घाल म्हणावं कोट. बाबासाहेबांच्या विचारानं सुटा कोटात ये, पोतराजाला सांगा. आणि आपले ते नेते सुद्धा नेत्याला मागे सर्व पोतराजाला पुढे करायला लागले. पोतराजच होतो. हा, हे बघा, आम्हाला असला पोतराज पाहिजे. हे की आपल्या चळवळीमध्ये विचारावर कुणी वार करता कामाचं नाही, हल्ला करता कामाचं नाही. अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. मी काही सूचना करतोय, निविंदावाड नाही पण काय हरकत नाही. आपल्याला एक चळवळीचं बॅनर करावं लागेल. कुठलंही घ्या, सकल घ्या, समस्त घ्या, सजग घ्या, अखिल घ्या, काय पण घ्या, पण एक बॅनर करता आलं तर करूया. त्या संदर्भात एखादी व्यापक चर्चा झाली तर बरं होईल. एक चळवळीचं बॅनर करूया, एक सुकाणू समिती नेमूया. थिंक टँक असला पाहिजे. मातंग समाजात थिंक टँक कुठं आहे? जर एखाद्याला म्हणलं की आमचा थिंक टँक आहे, तर दुसरा म्हणतो तो टँक आहे तर मी टँकर आहे. कोण कुणाचं ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती. त्यामुळे ह्या सगळ्या थिंक टँकर किंवा टीम आहे आपली, थिंक टँक ती तयार कर. आपल्याला परवा बोलणं झालं, थिंक टँक पाहिजे सगळ्यांचे आहेत हो. सगळ्या संघटनेचे थिंक टँक आहे, सगळ्या संस्थांचे थिंक टँक आहे. मागाला थिंक टँक नाही. त्याचं कारण असं की मागाच्या संघटनेचा जो प्रमुख आहे तो म्हणतो मीच थिंक टँक आहे, दुसऱ्या थिंक टँकची काही गरज नाहीये. असला माझ्या टँक मध्ये बसा, नसलं तर तुमचं तुम्ही टँक घेऊन ट्रॅक्टर घेऊन निघून जा. मातंग समाजात विचारवंत आहेत, खूप चांगले अभ्यासक आहेत, पण त्या अभ्यासकाला जो मान सन्मान दिला पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे, तो आपण देत नाही. मी तर अशा अनेक थिंकर बघितले की मातंग समाजातल्या विचारवंताला तर दुसरा विचारवंत दिसला की तो पुढे येतच नाही, तो माघारी जातो. कधी कधी काही विचारवंत ह्या विचारवंताचं कशाला ऐकायचं म्हणून स्टेजवर येत नाही, खाली बसतच नाही. हे बरोबर नाही. सगळ्या काही 10-20 लोकांना बरोबर घेऊ. खूप चांगली मांडणी होते म्हणून सांगतोय. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला एक
वैचारिक स्पष्ट दिशा भूमिका घ्यावी लागेल. थिंक टँक झाला पाहिजे हे माझं समाजाला सांगणं आहे. आणि जो थिंक टँक सांगेल ते ऐकलं बी पाहिजे. नाहीतर आपल्यात कसं झालं, थिंक टँक सांगितलं ऐकलंय हा चला ना पुढे चला, असं करून नाही चालत. जगभरामध्ये थिंक टँक आहेत, आपल्याला हे करावं लागेल. पुन्हा नाव घ्यायचं घ्या, माझं नाही घेतलं तर चालेल, माझी काही तक्रार नाही, पण थिंक टँक पाहिजे. जातात एक शेवटचं, हे बघा मी बंद करतो. या चळवळीमध्ये आपल्याला घाबरून चालणार नाही. ही लढाई महार आणि मांग अशी लढाई नाहीये. ही लढाई संविधानाच्या बाजूनं कोण आहे ते दाखवणारी लढाई आहे. बाबासाहेबांच्या विचारानं कोण आहे ते दाखवण्याची लढाई आहे. मला अभिमान वाटतो सांगायला की मगाशीच म्हटलं, महार एक्सपोज झालेले आहेत. त्यांची भाषणं बघता ते बौद्ध सुद्धा आता राहिलेले नाहीत, ते प्युअर महार झालेले आहेत. काय भाषण, निराश झालो ही सगळी भाषणं ऐकून. आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. मगाशी आमच्या एका मित्रांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. 1958 जे बौद्ध झाले, जे ओबीसीत होते, ते एससीत कसे आले, 90 मध्ये कसे आले, 60 ला कसे झाले हे सांगितलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही एक आरक्षण उपवर्गीकरण अभ्यास समिती नेमली होती. तिच्यावर दुसऱ्यांनी टीका करण्यापेक्षा आमच्यातल्या लोकांनी भन्नाट टीका केली. त्या टीकाकारांचे अध्यक्ष आमच्या शेजारी तिथं आता बसले, टीकाकार संघटनेचे अध्यक्ष. तर तो जो काय अहवाल आम्ही केला, सहज म्हणून सांगतो, माझे मित्र वाडेकर त्याच्यामध्ये होते, आम्ही होतो मिळून केलं. त्याच्यामध्ये पहिली मागणी होती की न्यायमूर्ती निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, ही पहिली मागणी होती. अगो बदल आलाय ना, तो आम्ही काम केलेल्या कमिटीच्या निष्कर्षातल्या कलमावर आलेला आहे. बदल त्याला आम्ही आणलेला आहे आणि त्याचा अभ्यास करताना आम्ही बघितलं. मी आज सांगतो पहिल्यांदा, असं सांगायचं असतं का नसतं मला माहित नाही, पण बेजबाबदार सुद्धा मी जबाबदारीने बोलतो. त्याच्यामध्ये एकूण 60 जातींचा आम्ही सर्वे केलाय, 6 जिल्ह्यातला महाराष्ट्रातला, आणि एकूण 60 जातीच्या सर्वेत बौद्धाचं नावच नाही, नावच नाही. त्यामुळं आता आपल्याला एक मागणी, आज ठराव करा किंवा उद्या बसा कुठंतरी आणि जाहीर करा, अनुसूचित जाती प्रवर्गातून बौद्धांना हटवा. ही मागणी आपल्याला करावी लागेल. गोष्ट सिरियस आहे तर करावी लागेल आणि असंविधानिक अजिबात नाहीये. या आधीच नाही बौद्ध तर 59 मध्ये बौद्ध कुठे आहे का गुगलवर बघा, गुगल गुरुजीला विचारा तुम्ही. मग 59 मध्ये जर बौद्ध नसेल तर त्याची संख्या किती आणि काय किती आहे, त्याचं घेणं देणं काय आहे. बौद्ध समजदार आहे, बौद्ध विचारी आहेत, हेच सांगतात आम्ही अभ्यास करतो. मग एवढा अभ्यास करणारे एवढे हुशार आहेत तर घाला की तिकडे कुठेतरी, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या प्रवर्गामध्ये. एससी गरिबांचा ना महार राहू दे याच्यामध्ये, हे बोलावं लागेल. आपण असंविधानिक बोलत नाही. जी जात, जे नाव न बौद्ध किंवा बौद्ध 59 मध्ये नाही, ते लाभ घेतो किती वर्ष झालं. त्यामुळं बौद्ध हटावची मागणी आपल्याला करावी लागेल. धाडस असलं तर बघा, घुसखोरी म्हणजे बारकी घुसखोरी आपल्याला बाजूला काढायला लागली ती. आणि दुसरा एक महत्वाचा विषय मांडतो मित्रांनो, शेवटचा हा बौद्ध हटावचा एक मुद्दा. आणि दुसरा ठासून सांगायचं, जनगणनेचा घोळ चालू आहे. हे म्हणतायत 2011, आमचे हे सुद्धा म्हणजे 2011 ची जन्मतारीख ग्राह्य धरूया. कोण तुम्ही काय म्हणताय 2011 ची जन्मतारीख ग्राह्य धरूया? 2011 ची जन्मतारखेचं नाव सुद्धा सर काढायचं नाही.
मंत्र्याबरोबर चर्चा करताना 1961च्या जनगणनेप्रमाणेच वर्गीकरण झालं पाहिजे, नाहीतर मग कशाला काय रडतोय आपण? 2%, 3%, 4%, 5% साठी चाललंय का हे? आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही ते सगळं बेरीज करून आम्हाला पाहिजे. हे बोलावं लागेल, धाडसानं बोलावं लागेल. कोणतरी म्हटलं मगाशी, कोण म्हटलं आठवत नाही, सॉरी, ताकाला जाऊन मोगा. अगदी बरोबर आहे, तुम्हाला बोलावं लागेल आणि महार बांधवाला सुद्धा बसून सांगावं लागेल, तुला का नाहीच हिच्यात, तू कसा काय येतोय मागतोयस, हे बोलावं लागेल मित्रांनो. तर ठीक आहे, मी थांबवण्यापूर्वी एक गोष्ट सांगताना एक वाक्य बोलतो. एका महार मोर्चामध्ये एक जण म्हटला होता, जर आरक्षणाचं कोणी जर नाव काढलं आणि आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघितलं, डोळे काढून टाकू. एक जण म्हणला होता. परत एकदा तो डायलॉग वापर, जर आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघितलं, डोळे काढून टाकू. त्याला मी आज उत्तर देतो, डोळे उघड ठेव, आरक्षण घेऊन माग निघालेलं आहे, लक्षात ठेव.